हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एकदा एक महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्याकडे येत आहे, जो तुमच्याशी वाटून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. प्रियानो, आमच्या प्रत्येकाच्या जीवनात देवाचं वचन फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक संकटामध्ये, अडचणीमध्ये, गरजांमध्ये, विजयामध्ये केवळ देवाच्या वचनाच्या साहाय्यानेच आम्हाला प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त होतो. आणि त्यासाठी आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तिमोथेचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय 16व्या वचनात असं म्हटलं आहे की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. त्यांच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतं. प्रियानो, आम्हाला यावरून कळतं की प्रत्येक वचनामध्ये देवाचा श्वास आहे. देव प्रत्येक वचनाला प्रेरित करतो, आशीर्वादित करतो. बोलणारा कोणी नाही, परंतु जी वचनं तो बोलतो त्या वचनामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. वास्तविक पाहता परिस्थिती अशी आहे की तिमोथेय निराश आहे, एकटा आहे. तिमोथेयामध्ये सर्व प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि एकटेपणाची भावना त्याच्यामध्ये. त्याला येशू ख्रिस्ताकडे ज्याने आणलं तो संत पौल आता तुरुंगात मध्ये. अशा परिस्थितीमध्ये संत पौल त्याला उत्तेजन देतो की फक्त तू देवाच्या वचनांकडे लक्ष दे, देवाचं वचन तू वाच. कारण या सर्वातून सुटका करण्याचं सामर्थ्य कोणत्याही मनुष्यामध्ये नाही, कोणत्याही पालकामध्ये नाही, कोणत्याही एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये नाही, तर सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये. त्यासाठी संत पौल आवर्जून तिमोथेयाला सांगतो की प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. NIV मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये देवाचा श्वास आहे. आम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी देवाचा श्वास आहे तिथे जिवंतपणा निर्माण होतो. अतिशय तळागाळाला गेलेली समस्या सुद्धा सोडवली जाते आणि प्रत्येक हल्ला परतावला जातो. सर्व संकटातून देव आम्हाला सोडवतो आणि शत्रूचा किती मोठा हल्ला जर आमच्यावर असला तर देवाच्या वचनाने आम्ही तो सारू शकतो, दूर करू शकतो. प्रियानो, आम्हाला माहिती आहे की तिमोथेय हा जन्मापासून फार धार्मिक आहे. नियमशास्त्र त्याने फार चांगल्या रीतीने वाचलं, नियमशास्त्र पाळण्याचा त्याने प्रयत्न केला. एक धार्मिक कुटुंबातून त्याचा जन्म झालेला आहे. त्याची आजीसुद्धा तिला देवाची माहिती होती, त्याच्या आईलासुद्धा देवाची माहिती होती आणि अनेक प्रकारे धर्माचरण तो करत होता. त्याला देवाच्या गोष्टी, जुन्या काळातल्या गोष्टी, नियमशास्त्रातल्या गोष्टी अतिशय चांगल्या रीतीने माहीत होत्या. आणि हे असलं तरी त्याची सुटका काही झालेली नव्हती आणि तारणासाठी, सुटकेसाठी येशू ख्रिस्ताकडे येण्याची गरज आहे. आणि ती गरज जाणून संत पौलाने त्याला येशू ख्रिस्ताकडे आणलं. येशू ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केला आणि त्या दिवसापासून जे तारण, जी सुटका त्याच्या जीवनामध्ये कार्य करू लागली आणि त्यावर त्याने विश्वास ठेवला. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, नियमशास्त्र मनुष्याला केवळ ज्ञान देतं, सुटका देत नाही. आम्हाला माहिती आहे की मोशेच्या द्वारे जे नियमशास्त्र दिलं त्याद्वारे मनुष्याला पापाची जाणीव होते, पापमुक्त तो होत नाही. नीतिमान कोणी नाही, एकही नाही, असं पवित्र शास्त्र. आणि तिमोथेयाला या सर्व गोष्टी नियमशास्त्राविषयी माहीत होत्या, परंतु एका गोष्टीचं अगत्य आहे, त्याला येशू ख्रिस्ताला समर्पित होणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेणं गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादाला कारण ठरणार होती. प्रियांनो, परमेश्वर आमच्या भाषेचा, शब्दांचा, अक्षरांचा वापर करतो आणि त्याचे विचार आमच्या भाषेमध्ये, आमच्या शब्दामध्ये आमच्याकडे तो आणतो. प्रियानो, ती भाषा महत्त्वाची नाही, ते शब्द महत्त्वाचे नाही, परंतु त्याच्या पाठीमागं जो दैवी संदेश, देवाचा संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला जातो आणि तो आम्हाला ऐकायला मिळतो, ज्याच्याद्वारे आम्ही आशीर्वादित होतो. आणि म्हणून वचनाला विशेष महत्त्व आहे, कारण त्यात देवाचा श्वास आहे, त्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया. मला माहित आहे की जे काही सेवक पवित्र शास्त्र ज्यांनी लिहिलं, अनेक लेखकांनी लिहिलं, 40 लेखकांनी लिहिलं, त्या सर्व लेखकांना लिहिण्याचं ज्ञान देवापासून प्राप्त झालेलं आहे. मला एक गोष्ट सांगू द्या की प्रथम व्यक्तीला देव तयार करतो, त्याला अनुभवातून नेतो,
त्याच्यामध्ये देवाचं जे धार्मिकता आहे किंवा देवाचं जे पावित्र्य आहे त्याच्यामध्ये तो निर्माण करतो काही प्रमाणामध्ये. आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देव आपलं सामर्थ्य देतो आणि तो व्यक्ती देवाच्या वतीनं लोकांना बोलतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं आहे, आम्ही फक्त देवाचे सेवक फक्त कारकून आहे, मेसेज मात्र देवाचा आहे. देवाचे सेवक फक्त कारकून आहे. त्यांनी पवित्र शास्त्र सुंदर रीतीने लिहिलं. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी आहे, प्रत्येक जण आपापल्या स्टाईलमध्ये ते लिखाण करतो, परंतु मेसेज जो आहे, संदेश जो आहे तो देवाचा आहे आणि तो मानवापर्यंत जावा अशी देवाचीच. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की देवाचं वचन मनुष्याला उत्तेजित करतं. ते मग त्याला देवाने उत्तेजन दिलं, प्रेरणा दिली, आवेश त्याच्यामध्ये निर्माण केला, त्याची भीती देवाने घालवली, त्याच्यातील निराशा देवाने काढून टाकवली. मी 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 देवाकडे जाऊ शकत नाही ही भावना त्याच्यामधून देवाने काढून टाकली. धैर्याने कृपासनापर्यंत जाण्यासाठी देवाने त्याच्यावर कृपा पुरवलेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की देवाचं वचन मनुष्यामध्ये भय निर्माण करत नाही, निराशा निर्माण करत नाही. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की कोणत्या प्रकारचा किंतु असा प्रश्न त्याच्यामध्ये तो निर्माण करत नाही. तर देव त्याच्या वचनाच्या द्वारे देवाच्या लोकांची भेट घेतो आणि त्यांना धैर्य प्राप्त होतं, त्यांना खडकावर देव उभा करतो, देव त्याला लायक बनवतो. कोणी मनुष्य लायक नाही, देव त्याला लायक बनवतो आणि त्याच्यामध्ये देवाचे आशीर्वाद येतात. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, केवळ तिमोथेस नव्हे तर जे लोक बायबल वाचतात त्या प्रत्येक व्यक्तीला मला आवर्जून सांगू द्या, या वचनांच्या द्वारे, पवित्र शास्त्राच्या द्वारे देव तुम्हाला उत्तेजित करत आहे. देव तुमच्यामध्ये आणि भय निर्माण करत नाही तर धैर्य निर्माण करत आहे. देव तुमच्यामध्ये आशा निर्माण करत आहे. देव तुम्हाला स्वतःकडे येशू ख्रिस्ताच्या द्वारे बोलवत आहे, यासाठी की आम्ही भयमुक्त जीवन जगावं, आमच्यातले शाप, आमच्यातला अंधार, आमच्यातलं अज्ञान नाहीसं व्हावं. ती देवाचीच आहे. हालेलुया. मी पुन्हाही सांगतो की हा देवाचा श्वास. काही भाषांतरामध्ये म्हटलं की तो ईश्वर प्रेरित आहे, ईश्वराची ती प्रेरणा आहे. आणि म्हणून आम्ही वचनाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे की त्यात देवाचं सामर्थ्य आहे, त्यामध्ये देवाचा श्वास आहे. सर्व गोष्टींपेक्षाही देवाच्या वचनाला विशेष महत्त्व दिलं पाहिजे. येशू ख्रिस्त सुद्धा म्हटला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाच्या द्वारे जगतो. हालेलुया. इतकंच नाही तर अनेकांना मंडळीकडे खेचणारं देवाचं वचन आहे. तिचं असं म्हटलंय की परमेश्वराने त्यांच्यात भर घातली, कोणा मनुष्याने भर घालत नाही, कोणी मनुष्य भर घालत नाही. तर मनुष्याचा वापर करून देव त्या व्यक्तीला मंडळीमध्ये आणतो, मंडळीमध्ये त्याची तयारी करतो, मंडळीमध्ये त्याला रचत असतो. माध्यम म्हणून देव मनुष्याचा वापर करतो, पण सामर्थ्य मात्र देवाचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सत्य आहे. आणि मला सांगू द्या की सैतान सत्याला घाबरतो. देवाच्या वचन वाचल्याने सैतान हरतो. ज्या व्यक्तीला देवाचं वचन समजतं त्याच्या पुढे सैतानाचं काहीच चालत नाही. देवाच्या वचनाच्या द्वारेच सर्व चिंता, काळजा, समस्या, सर्व प्रकारच्या गरजा या सगळ्यांना उत्तर दिलं जातं, प्रतिकार केला जातो आणि तो व्यक्ती वचनामुळेच आशीर्वादित होतो. हालेलुया. आणि पुन्हाही मला तुम्हाला सांगू द्या, सर्व भावांना, बहिणींना मनापासून कळकळीने सांगू द्या की देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, कोणत्याही व्यक्तीमध्ये सामर्थ्य नाही. प्रियानो, मला सांगू द्या की कोणत्याही आणि देवाच्या सेवकामध्ये सामर्थ्य नाही. सामर्थ्य तर देवाचं आहे आणि तो वेगवेगळ्या व्यक्तीला तयार करतो आणि त्याच्याद्वारे देव आपलं कार्य पूर्णत्वास नेत असतो. हालेलुया. आणि म्हणून मी आभार मानतो की देव आमचा उपयोग करून घेत आहे. देव त्याचं सामर्थ्य या मातीच्या पात्रामध्ये ओतत आहे. देव आमच्या प्रत्येकाचा वापर करू इच्छित आहे. या नम्र भावनेने आपण देवाकडे जाण्याची गरज आहे. हालेलुया.
दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगू द्या की देवाचं वचन हे पवित्र आहे. इतर सर्व गोष्टींपेक्षा, सर्व लिखाणापेक्षाही देवाचं वचन अतिशय पवित्र आहे. याचं कारणच आहे की देवाने त्याचं वचन सगळ्यांपासून वेगळं केलेलं आहे. ते पवित्र केलेलं आहे, ते शुद्ध केलेलं आहे. वचनाचा वापर करून देव मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे. आणि म्हणून इतर सर्व लिखाणापेक्षा, इतर सर्व पुस्तकांपेक्षा देवाचं वचन हे पवित्र आहे. आणि ते सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्याला महत्त्व देण्याची गरज आहे. काही काही ठिकाणी मी ज्यावेळेस प्रार्थनेला जातो त्यावेळेस पवित्र शास्त्रावर तो रिकामा चहाचा ग्लास त्या पवित्र शास्त्रात ठेवतो. त्या पवित्र शास्त्राचा वापर ते केवळ रिकामा जो कप आहे तो ठेवण्यासाठी करतात. प्रियानो, याचा अर्थ असा आहे की देवाच्या वचनाला आम्ही योग्य स्थान देत नाही. देवाच्या वचनाला आम्ही महत्त्व देत नाही. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या वर्गामध्ये एक विश्वास राहणारी मुलगी होती. ती येताना पुष्कळ पुस्तकं घेऊन यायची, पण त्या सर्व पुस्तकाच्या वर पवित्र शास्त्र असायचं. आणि ती दाखवून द्यायची की जगी ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान श्रेष्ठ आहे. देवाच्या ज्ञानाला माझ्या जीवनामध्ये महत्त्व आहे. आपण पण आपल्या कृतींच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे, आपल्या जीवनाच्या द्वारे देवाच्या वचनाला आपण उंच करूया. आणि त्या वचनात असलेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला सर्व जगापुढे आपण प्रगट करूया. आणि मला माहित आहे की तेच वचन आम्हाला आशीर्वादाचं कारण ठरत आहे. हालेलुया. ती मग त्याला बालपणापासून देवाच्या वचनाची माहिती होती, नियमशास्त्राची माहिती होती. इतकंच नाही तर त्याने अतिशय बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला होता. पण एक गोष्ट आहे की ते नियमशास्त्र त्याचं तारण करू शकत नव्हतं, त्याची सुटका करू शकत नव्हतं. उदाहरणार्थ, एक श्रीमंत तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि तो म्हणाला, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? येशू ख्रिस्ताने सांगितलं की जाऊन नियमशास्त्र पाळ. तो म्हणतो मी सगळं काही पाळलेलं आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, त्याला इतका बायबलचा सखोल अभ्यास होता, पण त्याच्याजवळ सार्वकालिक जीवन नव्हतं जे येशू ख्रिस्ताच्या द्वारेच मनुष्याला प्राप्त होतं. नियमशास्त्र त्याच्याजवळ होतं, त्याने पाळायचा प्रयत्न केला, परंतु ते नियमशास्त्र किंवा ती वचनं त्याच्या जीवनात त्याला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाहीत, तारण देऊ शकत नाहीत. आणि म्हणून एका पराजित व्यक्तीसारखा येशू ख्रिस्ताकडे येऊन म्हणतो, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं? हालेलुया. मला पुन्हाही तुम्हाला सांगू द्या की संपूर्ण जुना करार आणि संपूर्ण नवा करार यातून एकच व्यक्तिमत्व प्रगट होतं, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं मौल्यवान सांडलेलं रक्त. आणि त्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मनुष्याची क्षमा होते आणि मनुष्याचं तारण होतं. मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या की बायबलवर विश्वास ठेवल्याने कोणाच्याही पापाची क्षमा होत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने त्याच्या सर्व पापांची क्षमा होते. पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा की जी वचनं मला माहीत आहेत, जी वचनं मी पाठ केलीत, जे ज्ञान मला पवित्र शास्त्रातून मिळालं, ती त्याच्याद्वारे माझ्या पापाची क्षमा होत नाही, माझी सुटका होत नाही, माझं तारण होत नाही, तर खुद्द येशू ख्रिस्ताच्या द्वारेच, येशूच्या रक्ताच्या द्वारेच मनुष्याच्या पापाची क्षमा होते. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं योहान 5:39 मध्ये, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि ते माझी साक्ष देते. मनुष्याला वाटतं की वचनं वाचतात मला सार्वकालिक जीवन मिळेल, पण ती वचनं येशूविषयीची साक्ष देतात आणि वचन कन्फर्म करतं की मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. हे पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे. हालेलुया. मला एक गोष्ट सांगायची वाटते, रोमकराच्या 3:19 मध्ये नियमशास्त्र मनुष्याला दंड देतं.
नियमशास्त्राच्या द्वारे मनुष्याला दंड प्राप्त होतं आणि त्याच्याद्वारे मनुष्यामध्ये दोष भावना निर्माण होते. पहा, लक्षात घ्या, नियमशास्त्र काय करतं? नियमशास्त्र मनुष्याला दंड देतं, नियमशास्त्र मनुष्याला दोष भावना निर्माण करते. नियमशास्त्राच्या द्वारे मी कळतं मी पापी आहे, ही एकच गोष्ट. परंतु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे रक्त सांडलं त्या रक्ताच्या द्वारे, त्याच्यावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे मनुष्याच्या सर्व पापांची क्षमा होते. उदाहरणार्थ, काही लोकांमध्ये नियमशास्त्राचा एक घमेंड, एक गर्व निर्माण झालेला की मला 10 आज्ञा पाठ आहे आणि ते चर्चमध्ये सुद्धा 10 आज्ञा लिहित असतात यासाठी लोकांनी येऊन त्या वाचाव्यात. परंतु मला सांगू द्या की 10 आज्ञा वाचत असताना माझ्या मनामध्ये दोष भावना निर्माण व्हावी आणि मी पापी आहे हे लक्षात यावं, कारण त्या 10 आज्ञापैकी कोणती आज्ञा मनुष्य पाळूच शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये जवळजवळ 613 आज्ञा आहेत आणि त्याच्याविषयी म्हटलं की एक नाही पाळली तर बाकीच्या कोणत्याच नाही पाळल्या. इतकं कठीण आहे. आणि हे मनुष्याला कळतं की मी ज्यास एखादी आज्ञा मोडतो त्यास बाकीच्या सगळ्या आज्ञा आपोआप मोडल्या जातात आणि मनुष्यामध्ये दोष भावना निर्माण व्हावी. मनुष्याला समजावं की मी अतिशय दुर्बळ आहे, मी लाचार आहे, मी हताश आहे, असहाय्य आहे. ही भावना त्याच्यात निर्माण होई की प्रभो तुझ्या नियमशास्त्राचं एकही वचन किंवा कोणताही नियमशास्त्र मी पाळू शकत नाही, मी लाचार. आणि ज्यास लाचार होतो, मी पापी आहे असं माझ्या लक्षात येतं, त्यावेळेस देव म्हणतो आता घाबरू नको, आता मी तुझा उद्धार करतो. नियमशास्त्र मनुष्याचा उद्धार करत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये मानवरूप धारण करून आला, त्याच्या रक्ताच्या द्वारे मनुष्याच्या पापांची क्षमा होते. हालेलुया. नियमशास्त्राच्या द्वारे मनुष्यामध्ये तारणाची भूक निर्माण होते. भूक ज्यास तो म्हणतो नीतिमान कोणीच नाही, मला हे करताच येत नाही, हे अशक्यच आहे, त्यास देव काम करतो. मला माहिती की अब्रामाला देवाने अभिवचन दिलं की तुझी संतती अंतराळीच्या प्रकाशासारखी मी करेल. आणि वस्तुस्थिती अशी आहे की त्याला मूळबाळ नाहीये. देव त्याच वेळेस ते वचन पूर्ण करू शकत होता, पण अजूनही त्याच्यामध्ये कुठेतरी ताकद होती, मी काही करू शकतो. सारेला पण माहित होतं मी काहीतरी करू शकते. परंतु ज्यावेळेस तिची सर्व शक्ती लयास गेली आणि अब्राम सुद्धा म्हातारा होऊन अशक्त झाला, दुर्बळ झाला, आता त्यांच्या तोंडून वाक्य आलं की आता आमच्याच्याने काहीच होणार नाही, माझ्याच्यानं काहीच होत नाही. सारा तर म्हणते की मला मुलंच होणं शक्य नाही. ज्यास तुम्ही म्हणता तुम्हाला शक्य नाही, त्यास देवाला शक्य आहे. त्यास देव म्हणतो तू योग्य बोललेला आहे. देव योग्य त्यांच्या तोंडून ऐकतो की आम्ही काहीच करू शकत नाही. आणि देव या निसर्गाचा भुकेलेला नाहीये, देव तुमच्या श्रमाचा भुकेलेला नाहीये, देव तुमच्या ज्ञानाचा भुकेलेला नाहीये. तर देव आपल्या सामर्थ्याने प्रत्येक गोष्ट करतो आणि या सर्व गोष्टीला हरवतो. निसर्गाला हरवतो, मनुष्याला हरवतो, परिस्थितीला देव हरवतो. हालेलुया. आजही आम्ही पापी म्हणून देवाकडे यावं नम्रपणे की प्रभू मला सोडवणारा कोणीच नाही, मला तारणारा कोणीच नाही. आकाशाखाली मनुष्य मात्रावर जे नाव आहे ते येशू ख्रिस्त, त्याच्या वाचून मला कशानेच तारण मिळत नाही. नियमशास्त्र सुद्धा मला तारण देत नाही. मी पुष्कळ चांगली कामं केली पण ती काही मला तारत नाहीत. मी चांगले विचार घेतले तेही मला तारत नाहीत. म्हणून मी आज हताश होऊन लाचार होऊन तुझ्याकडे आलेलो आहे. प्रभू माझा उद्धार कर, प्रभू माझ्या समस्या सोडव, प्रभू मला तू मार्ग दाखव, प्रभू मला यशप्राप्ती दे. ही प्रार्थना आज देवाजवळ करण्याची गरज आहे. प्रियानो, आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो आणि म्हणून यश येत नाही.
ज्यावेळेस मी म्हणतो मी काहीच करू शकत नाही, माझ्यासाठी फक्त देवच करायला समर्थ आहे, देवच चमत्कार करणारा आहे, देवच मार्ग दाखवणार आहे, देवच माझा उद्धार करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझा उद्धार करणार आहे, त्यावेळेस चमत्कार घडतो आणि मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला अशक्य गोष्टी शक्य पाहायला मिळतात. फार सुंदर तिथं रोमकराच्या 3:19 मध्ये म्हटलं की नियमशास्त्राचा परिणाम असा व्हायला पाहिजे की मनुष्यामध्ये दोष भावना निर्माण व्हायला पाहिजे. आज अनेक लोक गर्वाने सांगतात नियमशास्त्र माझं पाठ, नियमशास्त्र मला माहीत, पण नियमशास्त्राचा परिणाम तुमच्यामध्ये गर्व निर्माण करता कामा नये. तर नियमशास्त्राद्वारे मनुष्याला हे कळलं पाहिजे माझ्यामध्ये योग्यता नाही, मी लाचार आहे, हे नियमशास्त्र मला तारू शकत नाही, कारण नियमशास्त्रासाठी योग्य असं माझं जीवन नाही. फक्त तारणाराच मला तारू शकतो आणि तो तारणारा कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो मला तो आमच्यामध्ये उद्धाराची गरज निर्माण करत. नियमशास्त्र मनुष्यामध्ये उद्धाराची गरज निर्माण करतं. हालेलुया. आणि येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मनुष्याचा उद्धार होतो. हालेलुया. म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या, अहो कष्टी भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व येशूकडे या. येशू तुम्हाला विसावा देणार आहे, येशू तुमचा उद्धार करणार आहे, येशू तुमचं ओझं हलकं करणार आहे, येशू तुमच्या समस्या सोडवणार आहे, येशू तुम्हाला आरोग्य देणार आहे. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवा. हालेलुया. आणि त्याद्वारे मनुष्याला आणि जीवन प्राप्त होतं. गलतीकरांच्या बाबतीत असं घडलं की काही सिनियर पालक लोक त्या ठिकाणी होते, जे प्रेषित आहेत. त्या प्रेषितांनी यांना शिक्षण दिलं. या प्रेषितांचा इतिहास असा आहे की कालांतराने येशूच्या पुनरुत्थानाच्या काही दिवसानंतर त्यांनी कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली. एकीकडे सुवार्ता सांगतात आणि वर सांगतात नियमशास्त्र पाळा, कारण ते मनुष्यालाही खुश करण्याचा प्रयत्न करतात, ते देवालाही खुश करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी पुष्कळचं कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली. म्हणून गलतीकराच्या लोकांना संत पौल म्हणतो 3ऱ्या अध्यायामध्ये, अहो मूर्ख गलतीकरांनो. म्हणजे त्यांनी मिसळ निर्माण केली. त्यांनी देवाची कृपा आणि नियमशास्त्र या दोघांना मिळवायचा प्रयत्न केला. हालेलुया. वास्तविकता संत पौल त्या ठिकाणी चिडतो, पुष्कळशा गोष्टी तो सांगतो, परंतु म्हणतो मला त्याचा काही घेणं देणं नाही. मला एकच सांगायचं आहे की जी प्युअर सुवार्ता आहे, फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. नियमशास्त्रातून देवाने तुला सोडवलेलं आहे. नियमशास्त्रातल्या काही गोष्टी, जुन्या काळातल्या काही गोष्टी आमच्या वाढीसाठी उपयोगी पडतात, पण आम्हाला गर्विष्ठ नाही बनवत. आमच्यामध्ये तो नम्र भाव तो निर्माण करते की मला आशीर्वाद येशू ख्रिस्ताशिवाय कोणी देऊच शकत नाही. मी चांगली कर्म केल्यामुळे मला आशीर्वाद मिळतात, हा भाव सोडून फिलिप्पियरच्या पत्रात लिहिले तुमच्याजवळ कोणता भाव आहे, हा भाव सोडून केवळ मी योग्य नाही, मी पापी आहे, माझ्यामुळे दोष निर्माण आहे, एवढंच काय हो. मला हे सांगू द्या की जो व्यक्ती स्वतःला निर्दोष करू शकत नाही तो दुसऱ्यांच्या दोषाविषयी कसं सांगू शकतो? मनुष्याला अधिकार नाही. एकदा असं झालं, येशू ख्रिस्ताकडे एका व्यभिचारी स्त्रीला घेऊन काही लोक आले, यहुदी लोक, आणि धोंडमार करावी अशी त्यांनी अपेक्षा केली येशू ख्रिस्ताकडे. येशू म्हणाला तुमच्यातील कोणी निर्दोष असेल त्याने पहिला धोंडा मारावा, जो निर्दोष. थांबले का कोणी तिथे? येशू ख्रिस्त म्हटला की मी कोणी निर्दोष आहे त्याने पहिला धोंडा मारावा म्हटल्याबरोबर सगळे निघून गेले, कारण सर्व दोषी आहेत. ते त्या स्त्रीविषयी काही बोलायला सतत तयार नाही. येशू ख्रिस्त मात्र निर्दोष आहे, तो तिथे उभा राहिला आणि तो म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, इथून पुढे पाप करू नको, इथून पुढे पाप करू नको. कोण म्हणतं? येशू ख्रिस्त म्हणतो. येशू म्हणतो.
हालेलुया. जो निष्पाप आहे तोच म्हणू शकतो की तू पाप करू नकोस. पवित्र शास्त्र तुम्हाला शिकवतं की तुम्ही कसं जीवन जगायचं आहे, पापावर कसा विजय मिळवायचा आहे. कारण त्याला अधिकार आहे, वचनाला अधिकार आहे, येशू ख्रिस्ताला अधिकार आहे, पित्याला अधिकार आहे. म्हणून तो पित्याकडे प्रार्थना करतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण अधिकार आहे. मनुष्याला अधिकार नाही. म्हणून तो म्हणतो दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ काढण्यापेक्षा आपल्या डोळ्यातले मुसळ अधिकार. हालेलुया. कारण सर्वजण अयोग्य आहे. प्रत्येक मनुष्य, कोणी डोळ्यापुढे ठेवा तुम्ही, या जगातला प्रत्येक मनुष्य सदोष, पण त्याचा दोष घालवण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो. रोमकराचं पत्र 3 अध्याय 24 वचन. ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून. कुणी दिला का मोबदला? नाही. तुमची सत्कर्म मोबदला आहे का? नाही. तुम्ही फार दिसायला चांगले आहात, तो मोबदला आहे का? नाही. तुम्ही श्रीमंत आहात, धार्मिक आहात, तो मोबदला आहे का? नाही. तुम्हाला मोबदल्या वाचून नीतिमान ठरवले. मोबदल्या वाचून. देव तुमच्या कर्माकडे पाहत नाही, तुम्ही कसे होता, तुम्ही काय करता वगैरे. ते चांगलं आहे, तुम्ही चांगलं होण्याचा प्रयत्न करता, देवाचा आधार घेता, ही चांगली गोष्ट आहे. परंतु तुमच्या चांगुलपणामुळे मनुष्याला नीतिमत्व मिळत नाही, तर केवळ देवाच्या दयेने आणि कृपेने मनुष्याला नीतिमत्व प्राप्त होतं. हालेलुया. आणि म्हणून मला पुन्हाही सांगू द्या, हे सत्य कळू द्या, हे सत्य कळू द्या. फक्त देवाच्या हातामध्ये पडते, येशूच्या हातामध्ये पडते. जसा मी आहे निराधार, आलो तसा तो देव उद्धार. ही भावना आज पाहिजे. प्रभू मी असहाय्य आहे, मी लाचार आहे, मला नीतिमत्व मिळावं यासाठी मी लायक नाही, तू मला नीतिमत्व दे. आणि त्यावेळेस मनुष्याला नीतिमत्व प्राप्त होतं आणि देवाचं मूल होण्याचा त्याला अधिकार मिळतो. पुन्हाही मला तुम्हाला हे सांगू द्या की केवळ देवाच्या वचनांवर अवलंबून राहा. हालेलुया. केवळ देवाच्या वचनांवर अवलंबून राहा. ते वचन मनुष्याला तारणार, त्या वचनाने सैतान पळणार आहे, त्या वचनाने देव तुम्हाला शुद्ध करणार आहे. तो म्हणतो जी वचनं तुम्ही ऐकता त्याने तुम्ही शुद्ध झालेलाच आहात. योहान 15 मध्ये ते वचन मनुष्याला लायक बनवणार आहे. ते वचनाच्या द्वारे माझ्यातला आध्यात्मिक मनुष्य देव तयार करणार आहे. आणि म्हणून मला वचनाकडे वळण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र आम्हाला बोध करतं, शिकवण देतं, आम्हाला अनेक गोष्टीमध्ये देवासाठी लायक तर बनवतो. म्हणून मला वचनांची गरज आहे. वचन जास्तीत जास्त वाचा, जास्तीत जास्त ऐका, चर्चला रेग्युलर या. देव स्वतः तुम्हाला शुद्ध करणार. हालेलुया. वचन तुमच्याशी बोलणार आहे. वचन तुमच्या जीवनातला अंधकार काढून टाकणार आहे. देव प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या द्वारे तुम्हाला लायक ठरवणार आहे. हालेलुया. पाचारणाला शोभेल असं कसं वागावं हे वचन तुम्हाला समजवणार. हालेलुया. आणि म्हणून मनुष्याला वचन वाचनाची गरज आहे. आणि वचन हे देवाचं सामर्थ्य आहे. मला तुम्हाला सांगू की देव सत्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे, पवित्र आत्मा सत्य आहे आणि देवाचं वचन सत्य आहे. आणि सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. सत्यानेच मनुष्याला आध्यात्मिक जीवन देवाचं लेकरू बनून जगामध्ये वावरण्यासाठी मदत होते, त्या सत्याच्या द्वारे. आणि म्हणून आम्हाला सत्याकडे येण्याची गरज. निश्चितच देव निवडलेल्या लोकांना तयार करतो आणि त्यांच्या मुखातून त्यांच्या भाषेमध्ये
देव आपला संदेश लोकांना कळवतो. म्हणून म्हटलं की वचनामध्ये देवाचा श्वास. एजकेलच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं की एजकेलला सांगितलं वचन बोल, आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणतो मी त्यांच्यावर फुंकर घालील, श्वास घालील, आणि ते हाडं सुद्धा जिवंत होतील. इतकं मोठं सामर्थ्य वचनामध्ये. हाडं सुद्धा गॉन केस. ज्या व्यक्तीविषयी आम्हाला काहीच आशा नाही तो सुद्धा ख्रिस्ताकडे वळेल, एवढं सामर्थ्य वचनामध्ये. तुम्ही जर वचनाचा वापर केला बोलताना तर देव त्या वचनाच्या द्वारे तुमच्या मुखावाटे त्या व्यक्तीशी बोलेल आणि देव त्याच्यामध्ये कार्य करेल. हालेलुया. 2 तिमोथी 2 अध्याय 20 वचनात सांगितलेलं आहे, प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची दशा पहिल्यापेक्षाही वाईट होते. या जगाच्या घाणीतून जर गलतीकराचं पत्र नीट वाचलं तर या कर्मकांडातून, या नियमशास्त्रातून देव तुम्हाला बाहेर काढतो आणि आपल्या स्वरक्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देव तुमची सुटका करतो. देव तुम्हाला मुक्त करतो. प्रियानो, आज मला सर्व ख्रिस्ती माणसांना, ख्रिस्तीतर लोकांना सांगू द्या, प्रत्येकाचं, प्रत्येक देशाचं नियमशास्त्र वेगळं आहे. यहुदी लोकांचं वेगळं आहे, भारताचं वेगळं आहे, अमेरिकेतल्या लोकांचं वेगळं आहे. परंतु या सर्व नियमशास्त्रातून देव तुम्हाला बाहेर काढून, तुम्ही यहुदी असा नाही तर यहुदी तरी असा, त्या सर्वांना येशू म्हणतो तुम्ही सर्व माझ्याकडे या. पुन्हा त्या घाणीकडे न जाता, त्या नियमांकडे न जाता येशू ख्रिस्त आम्हाला तुम्हाला तयार करू इच्छितो. प्रिसितांच्या शिक्षणामध्ये तुम्हाला वाढवू इच्छितो. देवाची सहभागिता किती महत्वाची आहे ते तुम्हाला दाखवू इच्छितो. हे नव्या कराचं शिक्षण, आणि ते मनुष्याला आज आत्मसात करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे मनुष्य आध्यात्मिकरित्या तयार होतो. देव भक्त त्याच्यातून तयार होतो. एक विश्वासणारा देव त्याच्यातून तयार करतो. ज्याचा प्रकाश सर्व जगावर पडेल असा विश्वासणारा देव त्याच्यातून तयार करतो. हालेलुया. केवळ देवच. सर्व क्रेडिट पुन्हा एकदा सांगतो येशू ख्रिस्तालाच आहे, मनुष्याला नव्हे. अनेक लोक होऊन गेले आहेत, पुरे येणार आहेत. तो कोणी आमचा आदर्श नाही. मला पूर्ण करायला देव समर्थ आहे. माझ्यातला आध्यात्मिक मनुष्य बळकट करायला देव समर्थ आहे. कोणी मनुष्य मला विजय मिळवून देणार नाही. येशूच्या साहाय्याने या जगावर मी विजय मिळवणार. हालेलुया. मी मनुष्याला खुश करावं, देवाला खुश करावं या भावनेतून तुमच्याशी बोलू इच्छित नाही, तर पवित्र शास्त्र तारणाविषयी, सुटकेविषयी आम्हाला काय शिकवतं याकडे तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित. हालेलुया. कोणी मनुष्य दुखावला तरी हरकत नाही, परंतु मी परमेश्वराला संतोषणार. हालेलुया. कोणाला आवडो अगर न आवडो त्याची पर्वा मला नाही. मला पर्वा प्रभू येशू ख्रिस्ताची, त्याच्या वचनांची आहे की तो आज मला काय शिकवत आहे. हालेलुया. मला सांगू द्या की वचनाच्या द्वारेच सर्व चिंता, काळजा, दुःख, परीक्षा यावर मला विजय मिळवता येतो. वचनाच्या द्वारेच. येशू ख्रिस्तावरील विश्वास आणि देवाचं वचन जर समती घेतलं, अशक्य गोष्ट देव शक्य करतो. हालेलुया. म्हणून देवावरच अवलंबून राहा. आपल्या ताकदीवर अवलंबून राहू नका, आपल्या सत्कर्मांवर अवलंबून राहू नका, आपल्या ज्ञानावर अवलंबून राहू नका, पठणावर अवलंबून राहू नका. आज येशू ख्रिस्तावरच अवलंबून राहा. तोच मनुष्याला तारणार आहे. या 2 तिमोथी 3:16 मध्ये फार सुंदर सांगितले, आम्ही वाचलंय की प्रत्येक शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण
याकरता उपयोगी आहे. हालेलुया. जो ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे, ज्याच्यामध्ये देवाचा श्वास आहे, ते वचन ते काय करतं? सद्बोध करतं, त्यांचं दोष दाखवतं, सुधारणूक करतं, नीती शिक्षण मला देतं. हालेलुया. म्हणजे काय हो? सद्बोध म्हणजे योग्य काय आहे, दोष दाखवणे म्हणजे अयोग्य काय आहे, सुधारणूक म्हणजे योग्य कसा बनता येईल. आणि ते मी बरं का, मी, माझा भाऊ नाही, मला योग्य काय आहे, मला अयोग्य काय आहे, मी कसा आध्यात्मिक बनला जावा, योग्य बनला जावा. आणि इतकंच नाही तर नीतिमान म्हणजे देवासमोर उभं राहण्याची माझी लायकी कशी वाढवणार आहे, यासाठी ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे. पुन्हाही मी तर सांगतो की ईश्वर प्रेरित शास्त्रलेख माझ्यासाठी काय योग्य आहे, माझ्यासाठी काय अयोग्य आहे, मी कसा योग्य बनू शकतो, आणि देवासमोर योग्य रीतीने उभं राहण्यासाठी मी कसा लायक ठरेल, हे पवित्र शास्त्र त्याच्या वचनातून आज मनुष्याला शिकवत आहे, सांगत आहे. अनेक लोकांनी याचा वापर, वचनांचा वापर चर्चेसाठी घेतलेला आहे, डिबेटसाठी घेतलेला आहे, दोषारोप करण्यासाठी घेतलेला आहे. वेगवेगळे काही लोक स्वतःला श्रेष्ठ स्थान मिळावं म्हणून देवाच्या वचनाचा वापर करत आहेत. पण मला तुम्हाला सांगू द्या की या वचनाच्या द्वारे देव मला हे शिकवू इच्छित आहे की मला काय योग्य आहे, माझ्यामध्ये काय अयोग्य आहे, त्यानंतर मी योग्य कसा बनू शकतो, मी योग्य कसा बनू शकतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट नीती शिक्षण म्हणजे देवासमोर योग्य रीतीने उभं राहण्याची देव माझ्यात कुवत निर्माण करतो, विश्वास घालतो, नीतिमान ठरवतो. आणि म्हणून मला सांगू द्या की या शास्त्राचा योग्य रीतीने वापर होण्याची गरज आहे. हालेलुया. देव प्रत्येक व्यक्तीमध्ये काम करू इच्छितो, कारण देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान कोणी नाही, एकही नाही. तो तुमच्यात, माझ्यात त्याच्या वचनाच्या द्वारे काम करू इच्छित आहे. पुष्कळेस मला वचन फार माहित आहे, पण एखाद्या परिस्थितीला मी घाबरतो, अजून काम करायचं बाकी आहे. लोकांशी गोड गोड बोलतो, घरात जाऊन मी भांडण करत असेल तर माझ्यात काम होण्याची गरज. अनेकांना दोषारोप देतो आणि माझे दोष मी झाकत आहे, तर मला माझ्यामध्ये काम होण्याची गरज आहे. देवच ते करणार, हे अपूर्णत्व देव नष्ट करणार आहे. म्हणून तर मला सांगू द्या की कोणी कोणाला दोष देण्याची काही गरज नाही, कारण आमच्याजवळ स्वतःचे दोष भरपूर आहेत. हालेलुया. एकच सांगतो नव्या करारातल्या लोकांनो, प्रिशितांच्या शिक्षणात राहा, सहवासात राहा, प्रार्थना करण्यात तत्पर राहा, भाकर मोंड्यामध्ये तत्पर राहा. या गोष्टी तुम्हाला परिवर्तित करतील. या गोष्टी आपोआप दैवी सामर्थ्याने परिवर्तित करतील. विदेशांसारखे एकत्र मिळणं सोडू नका. चर्चमध्ये रेग्युलर जा, तिथं देव तुम्हाला शुद्ध करणार आहे. देवाचं वचन तुम्हाला शुद्ध करणार आहे. हालेलुया. देव तुम्हाला काम करण्यासाठी लायक केव्हा बनवतो? ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकतात, वाचतात, तेव्हा चांगलं काम करण्याची आमच्यामध्ये ताकद देव निर्माण करतो. म्हणून तर सहभागितेला महत्व आहे, एकत्र येण्याला महत्व आहे. आपल्या स्वतःला देवाला देण्याची आज गरज आहे. हालेलुया. आणि तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या प्रत्येकाचा वापर करून घेऊ इच्छितो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इतकंच नाही तर मला तुम्हाला सांगू द्या, सेवा करणाऱ्या सर्व भाऊ बहिणींना मला सांगू द्या,
तुमचा झील चांगला असेल ठीक आहे, तुमचं नॉलेज चांगलं असेल ठीक आहे, पण तुम्हाला आध्यात्मिक रीतीने सज्ज करायला वचनच सज्ज करतं. सेवेला तुमची ताकद नाही सज्ज करत, तुमचं दिसणं नाही स्वच्छ करत, सिद्ध करत, तुमचं मला सांगू द्या की तुमचे जो काही टॅलेंट्स आहेत ते तुम्हाला सेवेसाठी सज्ज नाही करत. ते चांगले आहेत पण ते पुरेसे नाहीत. प्रत्येक सेवकाला वचनाची गरज, वचनावर अवलंबून राहण्याची गरज. बायबल सांगतं वचनाच्या द्वारे मनुष्याला देव भक्त बनवतो, मॅन ऑफ गॉड बनवतो, मॅन ऑफ गॉड. वचनाच्या द्वारे तो म्हणतो एका ठिकाणी तिमोथेचा पहिले तिमोथी 6व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये, देवभक्ता, हालेलुया, देवभक्ता, मॅन ऑफ गॉड. पहा आम्हाला काय नाव मिळालं, देवभक्त, मॅन ऑफ गॉड. ऐकताना किती बरं वाटतं ना. होय, वचन तुम्हाला देवभक्त बनवतं, वचन तुम्हाला देवाचा मनुष्य बनवतो, मॅन ऑफ गॉड असं तो बनवतो. हालेलुया. तो म्हणतो या सर्व गोष्टीपासून पळ काढ, ज्याचा काही एक लाभ नाही आहे. परंतु माझ्या सहवासात राहा, माझ्या मागे माझी वचनं ऐक, सहभागितेत राहा, प्राप्तेत राहा, वचनात राहा. तो म्हणतो देव तुला देवभक्त बनवणार, देव तुला मॅन ऑफ गॉड असं तो बनवणार. हालेलुया. आणि म्हणून आवाज आम्ही देवाकडे करण्याची गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचनच मनुष्यावर नियंत्रण ठेवतं, कुठे जावं आणि कुठे जाऊ नये याविषयी मला खात्री करून देणारं देवाचं वचन. अयोग्य ठिकाणी चाललो असेल तर देव म्हणतो थांब, आणि योग्य ठिकाणी चालू जात असेल तर देव नको, भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. देवच आमचं मार्गदर्शन करतो, आम्हाला कळत नाही. आणि मला सांगू दे की आमच्या सवयीप्रमाणे अयोग्य गोष्टीकडे धावण्याची आमची गरज आहे. दावीद म्हणतो पापाला माझं शरीर सकवलेलं आहे. अयोग्य मार्गाने जाण्याची आम्हाला एक आमची सवय आहे. पण त्यावेळेस देव माझ्याशी बोलतो त्याच्या वचनाच्या द्वारे, थांब, मी दाखवील त्या मार्गाने जा, तुला यश प्राप्ती घडेल. थांब, मी तुझ्याबरोबर आहे, भिवू नकोस, योग्य मार्गाने चाल. हालेलुया. अयोग्य मार्गाने चाललं तर दंड मिळणारच, परंतु देवाच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या वचनाप्रमाणे योग्य मार्गावर चाललो तर आमचा सर्व दंड त्याने स्वतःवर घेतलेला आहे. आम्हाला दंडमुक्त तो करतो. आमच्यामध्ये ते व्यक्तिमत्व आध्यात्मिक देवाचं मनुष्य या नात्याने आमची तयारी करतो. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन मला चांगला भाषण करणारा बनवत नाही. देवाचं वचन मला चांगला विश्वासणारा बनवतो. हालेलुया. लक्षात घ्या, एक चांगला वक्ता मला बनवत नाही, किंवा या जगामध्ये मोठमोठी कामं करणारा मला तो बनवत नाही. देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये एक चांगला देवभक्त बनवतो, एक विश्वासणारा बनवतो, जो देवावरच प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून आहे. पैशासाठी देवावर अवलंबून आहे, विजयासाठी देवावर अवलंबून आहे, संकटाच्या वेळेस देवावर अवलंबून आहे, त्याला काही गरज पडली तो देवावर अवलंबून आहे. असा व्यक्ती देव आमच्यामध्ये बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या की देव माझ्यामध्ये एक चांगला विश्वासणारा बनवू इच्छित आहे. जो विश्वासणारा मनुष्याला नव्हे तर देवाला संतोष होतो, मनुष्यावर नाही तर देवावर भाव ठेवतो, देवावर अवलंबून राहतो. आणि त्याची मदत करायला तो म्हणतो मी सदा सिद्ध आहे, मी सदा सिद्ध आहे. तुला काय पाहिजे, मी सिद्ध आहे. माझ्या लोकांसाठी मी सिद्ध आहे. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी मी तयार. दावीद एका ठिकाणी म्हणतो माझे पाप नित्य माझ्या समोर आहे,
मी तुझ्याविरुद्धच पाप केलेलं आहे. आता त्याचं खरं खरं क्वालिफिकेशन आहे. तो काय आहे? त्याने मुखाने कबूल केलं की माझं पाप नित्य माझ्यासमोर आहे. त्याने मुखाने कबूल केलं की माझं अंतःकरण अशुद्ध आहे. त्याने कबूल केलं की तू बोलशील तेव्हा तू न्याय ठरशील. माझं तोंड देवा बंद झालेलं आहे. वाचूया त्या पुन्हा ते वचन. आणि रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 19 वचन. त्या ठिकाणी फार सुंदर म्हटले, आपणास ठाऊक आहे की नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते, म्हणजे जीव लोकांना, यासाठी की प्रत्येक तोंड बंद व्हावे. सगळ्यांचं तोंड देवाने बंद केले. जे नियमशास्त्राने धार्मिक ठरू इच्छितात त्यांचं तोंड देवाने बंद केलं. व अवघे जग देवदंडास प्राप्त व्हावे. सगळ्यांना दंड आहे. सगळ्यांना दंड. नियमशास्त्र पाळणाऱ्यांना दंड. देवासमोर तोंड उघडायची तुझा लायकी नाहीये. देवाने तुमचं तोंड बंद केलेलं आहे. नियमशास्त्र तुम्ही पाळू शकत नाही. हीच आमची लायकी. आणि हे समजून दावीद म्हणतो मी पापी आहे. तू बोलशील तर तू न्यायी ठरशील. माझं तोंड बंद आहे. मी काही तुझ्याशी मी माझ्या वतीनं काही मांडू शकत नाही की तू माझ्यासाठी केलंच पाहिजे असा मी काय आहे हे सांगू शकत नाही. मी असहाय्य आहे. मी दंडास पात्र आहे. नियमशास्त्र सांगतं त्याप्रमाणे खरोखर मी पापी आहे. नियमशास्त्र पापी ठरवतं. तुम्हाला पापी ठरवतं. होय प्रभू, नियमशास्त्र पाळता पाळता मला हे कळून चुकलं की मी पापीच. माझ्यामध्ये अड्यता नाही नियमशास्त्राची. नियमशास्त्र मला माझ्या पापाची जाणीव करून देत आहे. आणि म्हणून आज मला देवाकडे तुझ्याकडे येण्याची गरज आहे. तूच माझा उद्धार कर. तू मला सोडव. या प्रकारे देव आमच्यामध्ये काम करतो. पुन्हा मी तुम्हाला सांगेल, सर्व नियमशास्त्राचा सार त्या 10 आज्ञा आहे. अनेक लोक आज्ञापाठ होण्याविषयी गर्विष्ठ होतात. पण तुम्हाला सांगू द्या की आज्ञा वाचताना मला हे कळलं पाहिजे मी लायक नाही. या सगळ्या आज्ञा दाखवून देतात मी पापी आहे. ह्या आज्ञा मला दाखवतात की तू मरणाला पात्र आहेस. परंतु आज मला गर्व करायचं येशू ख्रिस्ताचा, त्याच्या वधस्तंभाचा. त्याने मला येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, त्याच्या रक्तातून येणाऱ्या सामर्थ्याच्या द्वारे मी काहीच मोबदला न देता त्याने मोबदल्या वाचून माझं तारण केलं. इतकंच नाही तर ख्रिस्ताच्या ठायी असलेले सगळे आशीर्वाद मला मिळाले. या खडकावर मी आपली मंडळी रचील. अधोलोकांच्या द्वाराचं तिच्या पुढे काही चालणार नाही. अधिकार आहे येशू ख्रिस्तामुळे. वशात म्हटलं संत पौल म्हणतो ख्रिस्त येशूच्या द्वारे सर्व काही करायला मी समर्थ आहे. हा कॉन्फिडन्स, हा विश्वास आमच्यामध्ये निर्माण होतो. हालेलुया. म्हणून आपण नम्र होऊया आणि केवळ सर्व गोष्टीसाठी येशूचं गौरव करूया. केवळ आपण त्यालाच उंच करूया. ही देवाची कृपा आहे. ही देवाची कृपा आहे. माझ्याकडे लायकी नसताना सुद्धा देवाने माझ्यावर कृपा केली. मी देवाच्या वतीनं काही चांगला नसताना सुद्धा देवाने आपला प्राण माझ्यासाठी दिला. आणि म्हणून प्रियांनो, इथून पुढे विश्वासात वाढण्याची गरज आहे. मी कसं वाढणार? प्रार्थनेच्या द्वारे वाढणार. मंडळीत राहून वाढणार. देवाचं कार्य केल्याने वाढणार. हालेलुया. वचन रोज वाचणे आणि ऐकणे याच्याद्वारे माझे आध्यात्मिक जीवनाची वाढ होणार. हालेलुया. या तिमोथेला सगळं माहीत होतं पण त्याची वाढ नव्हती. ते वाढ करू शकलं नाही. परंतु आज मला सांगतं की ज्यावेळेस त्यांनी येशू ख्रिस्त आपल्या जीवनात घेतला तेव्हापासून त्याच्या जीवनात वाढीला सुरुवात झाली. त्याच्यातली सर्व निराशा प्रभूने काढून टाकली. त्याला विजयी केलं. प्रभू तुम्हा सर्वांचं सहाय्य करो. आमेन. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थाचं जिवंत आणि गौरवयुक्त देवा, तुला धन्यवाद देतो. का स्तुती करतो. आज तुझ्या वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलला. खरोखर प्रभू, जे प्रतिष्ठित प्रेषित लोक
ज्यांनी या जगाशी, यहुदी लोकांनी विदेशी गोष्टीशी त्यांनी हातमिळवणी केली आणि तडजोड केली, त्याच्यामुळे भेसळयुक्त सुवार्ता लोकांच्यापर्यंत आली. भेसळयुक्त सुवार्ता लोकांनी, गलतीखोराच्या लोकांनी भेसळयुक्त सुवार्ता ऐकली होती, रोमकराच्या लोकांनी भेसळयुक्त सुवार्ता ऐकली होती. परंतु खरी सुवार्ता सांगणारा संत पौल त्यांना भेटला. सर्व मलिनता काढून टाकून प्रकाश त्यांना प्रगट केला. त्यांना देवाचं सैन्य म्हणून देवाने तयार केलं. इक्विप्ड त्यांना बनवलं, लायक बनवलं. हालेलुया, हालेलुया. प्रभू, आज आमच्या डोळ्यापुढे जो ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला आहे तो कधी आमच्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. होय, तुझा एक एक शब्द आमच्या कानावर पडू दे, आम्ही ऐकायला तयार आहोत. प्रभू, तुझ्याद्वारे जीवन आहे. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभलेलं आहे. तुझ्याद्वारे असलेलं जीवन आज आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. मान सन्मान गौरव किंवा तुलाच दे. येशू प्रभू आमचा तारणारा, याच्याद्वारे जाई बाप्पा. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. मे गॉड ब्लेस.